गौरी माझा वाढदिवस साजरा करायची, पण आता फक्त आठवणीच उरल्यात. आणि राहता राहिला प्रश्न अनिकाचा, तर तिला बाहेरच पार्ट्या करायला आवडतात. घरातल्या कार्यक्रमात तिला काही इंटरेस्ट नसतो बाळा. होय, खरं ह्या वर्षी सगळे वेगळे होणार आहे बघा. अनिका संघ आणि आपल्या सगळ्या घरातल्यांसंग तुम्ही वाढदिवस साजरा करणार, ते बी धडाक्यात आनंदात. हे माझं प्रॉमिस आहे. अगं नको तो विषय बाळा, सोड. काका, करूया की साजरा तुमचा वाढदिवस, प्लीज. काका आहे बघा, तुम्ही होय म्हणला नाही तर मी 3 दिवस जेवतच नसतो. अरे कमळे, हा काय वेडेपणा. म्हणा की होय, माझी इच्छा आहे की नाही. काका प्लीज, साजरा करूया की तुमचा वाढदिवस. ओके, तू म्हणशील तसं करू. राजन, मी येते बरं का. कामिनी आजी कुठं निघाल्या? चल बघू. तू प्लीज थांब ना, कुठेच जाऊ नकोस. नाही 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 नाही, मी कुठल्या अधिकाराने आता इथे थांब. वहिनीने मला घराबाहेर जा म्हणून सांगितलंय, मला जावंच लागणार. ग्रॅनी आजी थांब. ग्रॅनी आजी, मी पण येते तुझ्यासोबत. ज्या घरात माझी ग्रॅनी आजीच नसेल त्या घरात मी पण नाही राहणार. अनिका, तुला कुठेच जायची गरज नाहीये बाळा. त्यांना जिथे जायचं तिथे जाऊ दे, पण तू थांब ना. मला तुझी इथेच गरज आहे बाळा. झालं तुझं बोलू? हा, समजतोस काय रे तू स्वतःला? काय समजतोस? म्हणजे तू बोलायचं आणि तुझ्या ऑर्डर मी फॉलो करायच्या, राईट? तुला मिळाली नाही गावच्या मुलगी, मग बस तिच्यासोबत बोलत बस. तुला तर तीच पाहिजे होती, मी कुठे पाहिजे होती? अनिका, अगं असं काय बोलतेस? ते थांब म्हणतात ना हो, मग थांब की. ए गावच्या, गप्पा बस ना तू. तुझ्यामुळेच झालंय हे सगळं. तर अशीच ना गोड बोलून बोलून माझ्या डॅडला नुसती मॅनिप्युलेट करत असते. अनिका बास, तोंडाला येईल ते बरळू नकोस. नको बोलू ना, मग तू कशाला बोलतोय माझ्याशी? नको नादी लागू माझ्या. एकतर खरंच बोलते मी तुला, खरंच बोलते. तू माझ्याशी ना बोलूच नको, कारण की मलाच तुझ्याशी बोलायचं नाहीये. तुला ना डॅड बोलायची पण मला लाज वाटते. मला तुला डॅड बोलावंसं पण वाटत नाही, कारण मला माहिती आहे सगळं तू मुद्दाम करतोय, डेलिबरेटली करतोय. डेलिबरेटली या गावच्या आपल्या घरी आणलं आणि माझा इन्सल्ट करायला आणलंस तू. ही गावच्या, हिची लायकी तरी आहे का या घरात यायची?